हे ऑन ऑफचं बटन आहे. ठीक आहे. आणि हे स्टार्ट आणि पल्सचं आहे. इथून आपल्याला हे जेवढे प्रोग्राम दिलेत हे प्रोग्राम आपल्याला इथून ऑपरेट करता येतात. पी ॲटो वन हे तर वन आहे. वनमध्ये ॲटोचा म्हणजे रोजचे आपले मिक्स जे कपडे असतात ते आपण एकमध्ये घेऊ शकता. हा प्रोग्राम सिलेक्ट केल्यानंतर स्टार्ट करायचा. स्टार्ट केल्यानंतर बाकी आपल्याला काही करायची गरज नाही. मशीन ॲटोमॅटिक पाणी घेईल, धुवेल, वॉश करून सगळं स्पिन करून पाणी पण ड्राय करून देईल. ते किती मिनिटात होतं? 51 मिनिटाचा प्रोग्राम. 51 मिनिटाचा आहे का? हां. परत या प्रोग्रामला कुठला स्टॉप करायचा असेल तर इथून स्टॉप करू शकतो. अच्छा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे टप क्लीनचं ऑप्शन आहे 2चं. म्हणजे आपलं जे कपड्याचा मळ वगैरे. आता हे 51 मिनिट जे आहे याला कमी नाही करता येणार का? नाही, ते टायमिंग फिक्स आहे. अच्छा. त्याचं कमी नाही करत. जे प्रोग्राम सेमीमध्ये किती पण करता येतं, 15 सेमीमध्ये मिनिटं 20 मिनिटं. सेमीमध्ये करता येईल. याच्यामध्ये नाही काही करता येईल. त्याच्यात टायमिंग 1 तास सेट खूप असतो. झाले ना. याच्यात ते कपडे वाळवते, सुकवते, सगळं करते, ड्राय करते त्याच्यामध्ये एखादा. तसंही तू जुन्यामध्ये ते 3दा विसळतीस ना, 10 मिनिटं 10 मिनिटं. तसंच आहे ते. हे 51 मिनिटात सगळं होऊन जातं. सगळं हा इथून प्रोग्राम आहे एक झाला. आणि हे 2 नंबरचा जो प्रोग्राम आहे तो टफ क्लीनचा आहे. याचा टफ क्लीनचा. हा टफ क्लीनचा आहे. म्हणजे ज्यामध्ये एक पावडर मिळते वेगळी नाही का टफ क्लीनसाठी. अच्छा. पोळी वगैरे टाकायची आणि टफ क्लीनवरती क्लिक करून स्टार्ट करून द्यायचं. हा प्रोग्राम सेट करून 2 नंबरचा. अच्छा. हा सेट कसा करायचा इथून? इथून करायचं. 1 नंबर झाला, हा 2 नंबरचा आहे. अच्छा. ठीक आहे. अँटीबॅक्टेरियल आपले दवाखान्यातले वगैरे जे कपडे वगैरे असतात त्याच्यामध्ये आपण मग आता टप क्लीन केलं तर किती मिनिटाचं होतं ते? 1-1.5 तासाचाच समथिंग आहे तो जवळपास प्रोग्राम. तो एवढा वेळ लागतो फक्त टप क्लीनला? मग त्यात कपडे वगैरे काही टाकायचे? काहीच नाही टाकायचे. ते महिन्याला 1.5 महिन्याला तुमच्या वापरानुसार तो एकदा टप क्लीन करायचं. ते 2 नंबर का? हां 2 नंबरचं. याच्यात असे बरेच आहेत. आता इथे अँटीबॅक्टेरियल आहे, सिंथेटिक आहे, कॉटन 30. म्हणजे याच्यामध्ये काय होते की 30 डिग्री पाणी गरम होते आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कपडे धुवू शकतो. म्हणजे आपले जर जास्त मळलेले असतील तर गरम पाण्यामध्ये आपण कपडे याच्यात धुवायचे. त्याच्यामध्ये हीटर असतो, ते पाणी गरम करते. नॉर्मली धुतले तरी काय प्रॉब्लेम नाही. हीटर असल्यामुळे लाईट बिल तुमचं जास्त येईल. हां नॉर्मली धुतले तरी काय प्रॉब्लेम. पण असं म्हणतात ना ते हीटर चालू केलं तर पाईप वगैरे फुटतं, असं काही नाही ना? नाही काय तसं काही. ते दिलेलेच आहे त्यांच्यासाठी. हे झाल्यानंतर हेवी कपडे इथं धुवायचे. हे 6 मध्ये हेवी म्हणजे आपले ब्लँकेट्स वगैरे ते याच्यामध्ये धुवू शकता. इथे जीन्स वगैरे याच्यातही टाकता येते. जीन्समध्ये पण हेवी ब्लँकेट वगैरे दोन्ही हेवीसाठी आहेत ऑप्शन. हे बेबीसाठी आहे, लहान लेकरासाठी. हे क्विक वॉशचं ऑप्शन आहे 9 नंबरचं. क्विक वॉश म्हणजे छोटा प्रोग्राम असतो 30 मिनिटं 31 मिनिटाचा. मग 31 मिनिटामध्ये धुवून आणि वाळून वन टाइम यूज केलेले कपडे आपण याच्यामध्ये त्यावेळेस धुवून छोटा प्रोग्राम आहे 31 मिनिट. म्हणजे असे नॉर्मल पण कपडे त्याच्यामध्ये करू शकतो. हा जास्त घाण असतील तर त्याच्यामध्ये नाही करायचे, ॲटोमध्येच करायचे. एकदा यूज केलेले कपडे आपण क्विक वॉशमध्ये वापरू शकता. नंतर हे जे 10 नंबरचं ऑप्शन आहे हे साडीज वगैरे आपले नाही का याच्यामध्ये करू शकता. हे कपडे ऑटोमध्ये सगळंच आलं. ऑटोमध्ये तुम्हाला काहीच करायची गरज नाही. हे बघ पॉवर ऑन केला, ऑटो सेट होतं, स्टार्ट करायचं, बस काहीच करायची गरज नाही. म्हणजे पाणी वगैरे सगळं तोच घेणार. पाणी वगैरे सगळं तोच घेणार, सगळं ऑटोमॅटिक करणार. नळाचं कॉक चालू ठेवायचं, बटन चालू ठेवायचं, ऑटोमॅटिक बटन. आणि मशीन बंद झाल्यानंतर नळ बंद केलं चालतं ना? हां चालतंय, चालू ठेवलं तरी चालतंय. तिथून पाणी लीक नाही होत. मशीन कसं जेवढं पाणी लागते तेवढंच घेते. अच्छा. हां कपडे आधी सेन्स करते किती कपडे किती. म्हणजे नळ चालू ठेवूनच हे सगळं चालू. हा नळ चालू ठेवूनच तिला लागेल तेवढं. सेमी म्हणजे आपण हातानं पाणी टाकायचं ना, त्याच्या किती लागते आपल्या अंदाजानुसार टाकायचं. याच्यामध्ये मशीन ऑटोमॅटिक सेन्स करते किती पाणी पाहिजे कपड्याच्या वेटनुसार. कपडे किती आहेत त्याच्यानुसार ते ऑटोमॅटिक मशीन याच्यामध्ये पाणी घेते. ठीक आहे. हा झालं प्रोग्रामचं. ठीक आहे. इथून वॉटर लेवल आपल्याला सेट करता येते. L1 L2 म्हणजे काय होते 8 पर्यंत. आपल्याकडे जर कधी पाणी वगैरे जर नसलं, कमी असेल तर तसं ते सगळं ऑटोमॅटिक आहे, याला करायची गरजच नाही आहे. म्हणजे मशीन लागेल तेवढंच पाणी घेते. मग ते आपण मॅन्युअली ऑपरेट केलं तर मग आपल्याला तेवढा रिझल्ट मिळणार नाही. ठीक आहे. नंतर हे जे आहे आता फक्त आता सध्या ॲज इट इज जसं आहे बाय डिफॉल्ट आहे, ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट सेट होत होतो. ही जी प्रोसेस आहे तर याच्यामध्ये काय होते, जर आपल्याला कपडे याच्यात फक्त वॉश करायचे असतील मग ते फक्त धुवायचे याच्यामध्ये ॲडिशनल आहे माहिती. तर फक्त धुवायचे या वॉशला याच्यावर ऑपरेट करता येईल प्रोसेसमध्ये जाऊ. प्रोसेस
आता हे वॉशचं ब्लिंक झालं लाईट स्टार्ट करायचं. याच्यामध्ये फक्त वॉश करते मशीन, लागेल तेवढं पाणी स्पिन नाही करत. स्पिन नाही करत. हा. याच्यामध्ये फक्त वॉश करते. आणि जर आपल्याला त्याच्यानंतर कपडे फक्त जे सुकवायचे असतील, आपण बाहेर जर कपडे धुतले तर फक्त आपल्याला सुकवायचे, तर या स्पिन मोडवर टाकायचं, रिन्स आणि किंवा स्पिन ऑन केलं. हे रिन्स म्हणजे पिळणे होते, स्पिन म्हणजे कपडे सुकवते. हे दोन्ही ते process सुकतात म्हणजे पूर्ण ॲज इट इज 90% घालण्यासारखं होतं का 90%? 90%? मग त्याला 40 मिनिटं 90%. याच्यामध्ये पिळते ना परत 9 मिनिटाचा स्पिनचा. फक्त स्पिन करायचं असेल तर हा, म्हणजे मी बाहेरून धुतले आणि फक्त मला वाळवायचे कपडे, थोडेसे पिळायचे, त्याच्यामध्ये टाकायचं. हा, ते 9 मिनिटाचं 9 आहे. मिनिटाचं हा. स्टार्ट केलं की ते ऑटोमॅटिक मशीन, जर पाणी असेल मध्ये तर पाणी बाहेर फेकल. 30-40 सेकंदानंतर फिरायला चालू होऊन जाईल. हा. आणि हे सेकंड ऑप्शन कुठलं आहे मग? रिन्स म्हणजे ते आपण रिन्स कपडे आणि पिळतो ना, हा 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 हा, ते आहे ते सेकंड. पिळणं आणि स्पिन स्पिन करणं. करणं. हा, त्याला ते स्पिन करता 30 वेळेस मिनिटं machine लागतात. करते. हा, ते 30 मिनिटाचा प्रोग्राम आहे. अच्छा. आता एक चालू होते 30-40 सेकंद घेतले. आता नॉर्मल म्हणजे आता गरम पाणीचं ते काय माहिती नाही एवढं. अरे हे एवढे आम्हाला तर डोक्यात बसतच नाही. आणि काहीच त्यासाठी करायची गरज नाही तुम्हाला, ऑप्शन हा, मला सोपे भाषा सांग. आमचं हे कसं ऑन करायचं आणि स्टार्ट करायचं. कोणतं ऑन करायचं? हे दाबायचं आणि हे दाबायचं. हा, बाकी कुठलंच कपडे दाबायची घालून का? गरज नाही. हा, कपडे घालून, कपडे घालून. पावडर. मशीन थोडे इनबॅलन्स असले की म्हणजे हे चालू करायचं का अगोदर? हा. आता सुरुवातीपासून हा मी आता बंद केली मशीन, हा. इथून पण बंद केली. हम्म. आता नळाचा कॉक चालू करायचा, मशीन स्टार्ट करायची, हे बटन दाबायचं हा. आणि हे दाबायचं. हा. बाकी बस काहीच एवढंच. नाही करायचं. हे तुझ्या रेग्युलरचे हे एवढे तर वापरे कधी आणि जीन्स वगैरे करायचे असतील तर त्याचे हे वेगळे ऑप्शन आहेत ना, मग दादा सांगतील तुम्हाला ऍडिशनल काही माहिती. ठीक आहे. म्हणजे आम्हाला माझ्या आता ते काम कर, तुला आता चालू करायचं ना, तर ते लाल बटन चालू कर. हा, तू कपडे टाकलीस, सगळं झालं, ते पावडर बिवडर टाकली, ते लाल बटन चालू करायचं आणि हे बटन एवढंच का? हिरवा एवढंच. लाल आणि हिरवा, बस दोनच करायचं. झालं. आणि इथं ते टायमर येईल, जसं 0 होईल टाइम तेव्हा भोंगा वाजेल तो, हा, टई थोडा आता लावून त्या पद्धतीचा वाजेल आणि मग ते ओपन करायचं आणि वाळू घालायचं, बस. एवढंच आहे. याच्यानंतर याच्यामध्ये हॉट वॉटरचं नाही का याच्यामध्ये? हे आहे ना, हे फक्त तेवढंच आहे का? हा. अच्छा. ह्याच्यामध्ये फिल्टर असतं दिलेला. हा फिल्टर आहे, म्हणजे एक 8-10 दिवसाला काढायचं याला. त्याच्यामध्ये पाण्यातले घाण कचरे वगैरे निघते, याला काढायचं, वॉश करायचं, परत याला लावायचं, तिथे लावून टाकायचं. अच्छा. ठीक आहे. हे फिल्टर आहे. याच्यामध्ये आपण डिटर्जंट, याच्यात तुम्हाला हे काय म्हणतात, लिक्विड वगैरे टाकू तर शकतो. लिक्विड हे ओपन करून टाकावं लागेल का? नाही ना? याच्यातच टाकायचं. डिटर्जंटपेक्षा लिक्विड वापरलेलं चांगलं. मशीनसाठी लिक्विडच वापरा. मी तर हेच सजेशन देतो. आणि ह्याच्यात काय झालं? ते हे असतात ना, काय म्हणतात त्याला, कपड्याला आपल्या वास वगैरे सेंट टाकतो ना, हा हा हा, ते सेंट टाईप मध्ये. हा हा. त्याच्यामध्ये टाकता येते डिटर्जंट किंवा लिक्विड टाकायचं. अच्छा, दोन्ही याच्यामध्येच. हा. ओके, फक्त ते वालं जे ते फक्त स्मेलिंग साठी येते, बस. हा. ते टाकायचं, बाकी काही अडचण नाही. ओके. खर्च आली तर कॉल. आणि याला प्रेस नाही करायचं, ऑटोमॅटिक जाते. याला प्रेस केलं तर हायड्रोलिक खराब होते, मग ते आपटते. अच्छा. हा 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 हा. आणि कंपनी जी वॉरंटी देते तुम्हाला, प्लास्टिक पार्टची, रबर पार्टची नाही देत. इलेक्ट्रिक पार्ट जेवढे आहेत तेवढ्याची तुम्हाला वॉरंटी कंपनी देते. ठीक आहे. मग हे बटन चालू करायचं. हा, मग आता नाही, हे चालू करून हे चालू बस करायचं. बस 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 हे तुझ्यासाठीच फक्त तेवढं. तेवढंच आहे.